लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की आता काव्याची जी काही आज एक्झाम होती त्या एक्झाममध्ये काव्या फेल झालेली असती. त्यामुळे काव्या फार नाराज असते. घरी येऊन ती अक्षरशः रडत असते. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, काय झालं, म्हणजे तू अभ्यास तर केला होता ना, मग फेल कशी झालीस? त्यावरही ते काव्या म्हणत असते, काय ना डोक्यात एक नाही असे अनेक विचार होते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यावर खरं जीवा म्हणत असतो, म्हणजे तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललं होतं? त्यावरही ते काव्या म्हणत असते, माझी डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसुद्धा आहे आणि मेनची परीक्षासुद्धा आहे आणि मगाशी आईसुद्धा म्हणल्या की त्यांच्या बहिणीचं लग्नसुद्धा त्यांना अटेंड करता नाही आलं. मग मी हे सगळं काही कसं करू? याच गोष्टीचं खरं मला टेन्शन होतं. त्यामुळेच माझ्या डोक्यात हे विचार होते आणि त्यामुळेच खरं तर मी फेल झालेलं आहे असं इथे काव्याने म्हटल्यानंतर माननी तर डोक्यालाच हात लावते. माननीला वाटत असते की मी हे सगळं कशाला सांगितलं असेल हिला. तेव्हा खरं तर पार्थचं जरा इथे चुकतच असतं बरं का. पार्थ लगेच काव्याजवळ जातो आणि माननीला जरा ओरडतो. माननीला म्हणतो, आई तू काय करतेस? तू असल्या स्टोऱ्या कशाला रंगून रंगून सांगत असते त्यांना? असं म्हटल्यानंतर आता माननी थोडी शांत झालेली असते. मात्र जी काही वसू असते ती वसू म्हणत असते, बायकोच्या इतक्या आहारी गेलास की तुझ्या आईशी ओरडून बोलतोस? तुला कळतंय का तू काय बोलतोस? गेली माननी तुझी पोरं तुझ्या हातची गेली असंही ते वसू म्हणत असते बरं का. आता सगळेची ते माननीकडे पाहत असतात आणि या पारच्या बोलण्याचं वाईट खरं माननीला सुद्धा थोडं वाटलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट तुम्हाला जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.